निवडणुकीचं आज अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे. मी सध्या उभा आहे ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. अगदी थोड्या वेळात म्हणजे आता 12:30 वाजलेत. काही वेळात अनेक अर्ज माघारी घेतले जाणार आहेत. महत्त्वाची आजची घडामोडी सांगणार आहे. महायुतीमधील खरं तर अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांच्या पाठीशी महायुतीनं ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. जो शिवसेनेच्या वतीनं तानाजी पाटील शिवसेनेचे नेते आहेत सांगली जिल्ह्याचे, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. थोड्याच वेळात ही उमेदवारी माघारी घेणार असल्याचं सध्या शंभूराज देसाई यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे काही वेळात या ठिकाणी तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेऊन धैर्यशील कदम यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीसुद्धा एकसंघपणे पाठिंबा देणार असल्याचं या ठिकाणी व्यक्त होतं आहे. काही वेळामध्ये या ठिकाणी शंभूराज देसाई आणि सर्व शिवसैनिकांची बैठक सांगलीमध्ये हॉटेल आयकॉन या ठिकाणी पार पडते आणि यामध्ये सर्व पदाधिकारी एकत्र येऊन एकसंघपणे संपूर्ण शिवसेना, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शिवसेना आहे ती एकत्रपणे धैर्यशील कदम म्हणजे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी राहणार आहे. म्हणजेच सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विरोधात आता कोण उमेदवार आहे, महाविकास आघाडीचा अपक्ष बाळासाहेब पाटील राहतील की अभय जगताप राहतील, हे काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. विकास भोसले, यशवंत नगरी, सांगली.